हेलो. Hello. Hello, this is not the artifact episode. मी आज खूप जास्त एक प्रकारे स्वतःवर हे आहे, म्हणजे हाऊ पथेटिक आय एम. आय फील लाईक दॅट. म्हणजे कसं होऊन राहिलंय की लाईफ मध्ये काही राहिलं नाही असं वाटून राहिलं. म्हणजे जे काही आहे साला, म्हणजे आपण जिथे जाऊन राहिलोय, म्हणजे जिथे जाण्याचा प्रयत्न करतो तिथे आपण जाऊनच नाही राहिलोय. जस्ट म्हणजे गोष्टी होऊन राहिल्या की नाही होत आहे, की आपली लाईफ किंवा आपली टार्गेट्स आहेत ते आपल्याला भेटेल की नाही भेटेल, खूप डाऊटफुल आहे असं वाटून राहिलं आज. असं नाही, माझा स्वतःवर विश्वास आहे म्हणा, असं नाही, मी असं नाही म्हणत, असं म्हणायला पण नाही पाहिजे. कारण कसं आहे की आपल्याला स्वतःवर विश्वास असणं खूप जास्त गरजेचं आहे, तेव्हाच आपण आपले टार्गेट्स वगैरे कम्प्लीट करू शकतो. अदरवाईज काहीच नाही. आज मी एवढं पथेटिक फील का करताय? व्हाय? कारण सांगू की आज माझी नाईट शिफ्ट सुरू आहे. यस. सो बेसिकली मी रात्री 11 वाजता जातो, सकाळी 8 वाजता येतो, आणि घरी आल्यानंतर आय वॉज रिअली एक्झॉस्टेड. सो मी सरळ झोपून जातो. ओके. आणि झोपलो का त्याच्यानंतर मग मी उठतो किती वाजता, तरी 3-4 वाजता वगैरे उठतो, आणि त्याच्यानंतर काही राहतच नाही रे. मग त्याच्यानंतर मी विचार करतो की अदर दॅन जॉब माझ्यापाशी विचार करण्यासाठी काय आहे, म्हणजे ज्याच्याबद्दल आपण असं थोडंसं थिंक पॉझिटिव्ह करू. म्हणजे आज मी नाही का, आज कसं झालं की आज मी अपसेट काऊन आहे आज बाय. आज मी सकाळी आलो ऑफिस मधून, ओके, 8 वाजता. मला हागायला नाही लागली होती, पण झोप खूप लागली होती. सो मी झोपलो. मग मला काहीच माहित नाही. 10 वाजता डब्बा वगैरे घेतला. बट इन दिस केस झोप वॉज खूप जास्त एक्स्ट्रीम होती. त्यानंतर माझा 2:30 वाजता फोन आला होता राहुलचा. राहुल नागपुरे इज, तर त्याचा मला फोन आला आणि तो म्हणे की मी नागपूरला आहे म्हणे, वगैरे वगैरे समथिंग काही गोष्टी चालल्या वगैरे. तर मी बोललो थोडंसं त्याच्यासोबत, मग त्याच्यानं झोपच उडाली. मग पोटात गुडगुड होत होतं. सो मी थोडसा उठलो, फ्रेश झालो, संडास वगैरे गेली आणि त्याच्यानंतर आलो. आणि मग त्याच्यानंतर मग काय की त्याच्यानंतर मला झोपायचं तर होतं. व्हाय? कारण युजली 2:30 वाजेपर्यंत झोप, म्हणजे सकाळी 8 वाजेपासून ते 2:30 वाजेपर्यंत किती घंटे होतात? 4 घंटे आणि 6 घंटे, 6.5 घंटे होतात. म्हणजे जे की पूर्ण झोप नाही. म्हणजे ऍटलिस्ट तरी तुला 7 घंटे तरी झोपणं गरजेचं आहे. सो मला वाटलं की आता तर काही आहे नाही आपल्यासाठी काम करण्यासाठी, सो बेसिकली आपण झोपूनच जाऊ. तर मग मी झोपण्याचा प्रयत्न केला. मी टाकलीसाठी झोपलो, पण मला झोपच लागली नाही. सो आय वॉज, म्हणजे मी एक प्रकारे हेच झालो की चला मला झोप का लागली. तर
कसं आहे की मला जेव्हा झोप लागत नाही आणि मला कसं झोपायचं आहे, तो यासाठी मी नाही का एक अजीबसा फंडा काढलाय, जे की खूप अगोदर वरून काढलाय युजली, आणि असं खूप लोक करतात. आता मी या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये सांगणे इज काइंड ऑफ लाईक दॅट. सरळ सरळ म्हणतो मी मुठ्या मारल्या. आय मास्टर. या आय मास्टर. मला याच्यात काही असं वाईट वाटत नाही. म्हणजे मला असं म्हणायला वाईट वाटत नाही, बट करायला खूप वाईट वाटते. म्हणजे करून झाल्यानंतर जो पश्चाताप होतो ना की वाय क्यों किया मैंने ऐसा, वाय वुड आय डू दॅट. आणि मग तो पश्चाताप नंतर कसं माझ्या लाईफ सोबत रिलेट झाला की चला आपल्या लाईफ मध्ये आहे का. यस, म्हणजे जॉब सोडला आपण, त्याच्यानंतर आपण काही करूनच नाही राहिलोय. येस, जॉब मध्ये असं काही फारसं काही हे नाही. तुला वाटतं का जॉब मध्ये स्वतःच इम्प्रुव्हमेंट आहे? नथिंग ऍट ऑल, कुछ भी नाही. हा, बस मी जात आहे आणि येत आहे, काम करत आहे. इट वॉज नेव्हर मेंट टू बी समथिंग लाईक असं काही आपण काही ना काहीतरी क्रिएटिव्ह काम करून राहिलंय, काही ना काहीतरी स्वतःला एक प्रकारे असं की या दॅट इज समथिंग रिअली ग्रेट, असं तर काम बिलकुल करूनच नाही राहिलं. माझ्यासाठी हे म्हणणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वाय? कारण मला समोर जाऊन खूप चांगले काम करायचे आहे. चांगले कामं, क्रिएटिव्ह कामं वगैरे वगैरे. बायनरी कोड आहे, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर आहे, घरची गोष्ट आहे. हे असे काही माझ्या लाईफमध्ये प्रोजेक्ट्स आहेत जे काफी युनिक आहे आणि माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, जे की मला माझ्या लाईफला इम्प्रूव्ह करते. बट अनफॉर्च्युनेटली हे माझ्या क्वालिटीला पण एक प्रकारे इम्पॉर्टन्स देते की या दिस हॅव युअर क्वालिटी, म्हणजे प्रॉपर्टीज वगैरे समथिंग. म्हणजे असतात ना की निळा रंग निळा का दिसतो, बिकॉज ऑफ दॅट त्या निळ्या रंगाची प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तो निळा रंग दिसतो. बट व्हॉट इज माय कलर? माझा कलर काय? मी समजा या 10 बिलियन लोकांमध्ये तर सारखाच दिसतो. मी माझा स्किन टोन तसं काही वेगळा वगैरे काही आहे नाही. मग मी स्वतःला डिफर कसा काय करू? माझी वेगळी प्रॉपर्टी काय? आणि माझी वेगळी प्रॉपर्टी हेच आहे की मी एक फिल्म मेकर आहे. मी एक माझ्यापाशी फिल्म्स आहे, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर आहे, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी. सो मला हे असं म्हणणं इम्पॉर्टंट याच्यासाठीच आहे की हे असं म्हणून नाही का मी स्वतःला एक प्रकारे रिअलाइज करून देतो की स्वतःला पुशअप करतो की यस यू हॅव टू डू दिस, यू हॅव टू डू दिस, यू हॅव टू डू दिस. बट आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे काय की मला नाही का इथून निघण्यासाठी कोणता मार्ग दिसून नाही राहिला. इट वॉज असं काही दिसून नाही राहिलं की आपण त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ किंवा त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ, तर मी करू कसं, जाऊ कसं, हाऊ आय थिंग्स गना मॅनेज. यस, मी कशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी फिगर इट आउट करू, मला कळून नाही राहिलाय. कधी कधी असं वाटते की जस्ट सगळं सोडसाड करू आणि चालला जाऊ. कधी कधी असं वाटते की आपण थोडा प्रॉपर विचार करू आणि त्याच्यानंतर एक टाइम विल टेल अस व्हॉट टू डू. दिस टाइम विल नॉट टेल अस. यार, आपल्याला स्वतःलाच एक प्रकारे समजून घ्यायला पाहिजे की वेल इनफ अबाउट मी. यस, मी आता काही टेस्ट करून राहत आहे माझ्या. म्हणजे कसं आहे की मी घरची गोष्ट आहे ना, हे मी राईट करू शकून राहिलो. आय डोंट नो व्हाय. जस्ट लाईक शब्दच नाही जमून राहिले कशाने. तर मी एक नवीन टेक्निक असं म्हणता येत नाही, जस्ट ट्रायल बेस वर. आय डोंट नो इज इट सक्सेसफुल ऑर नॉट. बट याचं हे असं आहे की समजा माझ्यासोबत कोणती गोष्ट झाली तर मी कसा एलॉबरेट कर. आता मी एक सिच्युएशन देतो की मी आणि माझे मित्र, ओके, आम्ही गेलो चिखलदऱ्याला. ओके, सो चिखलदऱ्याला सगळ्यांनी मजा केली. एव्हरीथिंग वॉज डुईंग समथिंग रिअली ग्रेट. ओके, बट मला कसा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्हनी
ती स्टोरी जाणून घ्यायची आहे प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे कसं की त्यात मी पण गेलो, विशाल गेला, वैभव, राहुल, वनमॅन, पिंटी, बादल, श्रुतिका वगैरे आणि सुधी टोपळे, आम्ही एवढे सगळे जण. तर याच्यामध्ये मला तो टूर खूप आवडला चिखलदऱ्याचा. इव्हन मला वाटतं सगळ्यांनाच आवडला. बट कसं आहे की सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो, म्हणजे दृष्टिकोन, पाहण्याचा दृष्टिकोन. तर मला अशाच प्रमाणे करायचं आहे की माझी जी फिल्म आहे म्हणजे घरची गोष्ट, यस, हे मला वेगवेगळ्या पर्सनच्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी एलॉबरेट करायचं आहे. वेगवेगळ्या पर्सनच्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी म्हणजे कसं, हाऊ, म्हणजे ही घटना ही पूर्ण काल्पनिक आहे. ओके, याच्यामध्ये असे कोणतेच तथ्य वगैरे किंवा अशी एक प्रकारे असं काही ट्रू स्टोरीवर असं काहीच नाही. सगळ्या गोष्टी काल्पनिक आहे. ज्या फिल्म मध्ये होणाऱ्या साऱ्या काही गोष्टी आहेत त्या साऱ्या काल्पनिक आहेत. सो मी असा विचार करतो की ही जी फिल्म आहे ही फिल्म आपण या फिल्म मध्ये असलेल्या कॅरेक्टरनी आपण एक प्रकारे एलॉबरेट करू, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करू. म्हणजे या फिल्म मध्ये 4 कॅरेक्टर आहेत. पहिले कॅरेक्टर आहे विनोद, जो एक मुलगा आहे. पहिले आई, सुमालाबाई म्हणजे आई, ओके, तिचं एक कॅरेक्टर. त्यानंतर आहे श्वेता, जी मोठी मुलगी, सॉरी भाग्यश्री मोठी मुलगी, श्वेता मधली मुलगी आणि विनोद लहान मुलगा. आता या चौघांसोबत झालेली ही गोष्ट आहे घरची गोष्ट, जी की घराच्या एन्व्हायरमेंट नुसार रिलेट करते. तर मला या 4ही लोकांच्या पर्स्पेक्टिव्हनी मी आता स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतो, पिचिंग करतो. म्हणजे आता मला तर स्टोरी माहिती आहे, व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन, कारण मीच याचा एक प्रकारे क्रिएटर आहे, रायटर आहे आणि मीच हे कॅरेक्टरला जन्म दिला आहे. सो मला या वेळी विचार करावा लागेल की ते कॅरेक्टर त्यांच्या कहाणीवर कशाप्रमाणे रिॲक्ट करतात, की त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय होता. तर मी असा विचार करतो की मी आता सरळ प्रॅक्टिकल मध्ये, ओके, मी असा विचार करतो की मी सुमालाबाई आहे. घरची गोष्ट ही ज्या कहाणीमध्ये ज्या साऱ्या काही गोष्टी झाल्या आहे हे माझ्यासोबत झाल्या आहे पास्ट मध्ये, ओके. सो आता मी काय करतो की आता मी ह्या ज्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या या मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो, बिकॉज इट इज इम्पॉर्टंट. येस, इम्पॉर्टंट म्हणजे पाहतो की याच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकते, की याच्यामध्ये एक प्रकारे आपण कशा वेळी स्वतःला एलॉबरेट करू शकतो आणि कॅरेक्टरला एलॉबरेट करू शकतो. इट इज द थिंग्स, ओके. हॅलो, माझं नाव सुमाला दुबे आणि मी आता 40 वर्षाची आहे. आता माझ्यासोबत अशा काही गोष्टी झाल्या आहेत ज्या, म्हणजे मी एक मध्यमवर्गीय बाई आहे. मला असं सांगायचं जर म्हणलं ना तर माझ्या लाईफमध्ये असं काही खूप मोठं झालं असं पण काही आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही लोक खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. काही लोक, मला माझ्या लाईफमध्ये माझी मुलं खूप खूप इम्पॉर्टंट असं वाटतात. कारण समहाऊ हे जे मुलं आहे या लोकांनी मला जगण्यासाठी एक प्रकारे कारण दिलं आणि ते कारण हळूहळू माझं एक प्रकारे लाईफ बनली. मी आता खूप जास्त सांगत तर नाही, बट व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन, माझ्यासोबत काय झालं तर मी हे थोडं सांगतो. गोष्ट खूप वर्ष अगोदरची आहे, खूप वर्ष अगोदरची तसं म्हणता येत नाही. पण कसं आहे की माझं लग्न झालंय विनायकराव दुबे
ते फॉरेस्ट ऑफिसर आहेत ऍक्च्युली. वैजुरी एक गाव आहे ना, पुण्याच्या करीब 150 किलोमीटर दूर थोडस एका तुमच्या जंगलामध्ये एक गाव आहे वैजुरी. ऍक्च्युली गाव वगैरे असं काही आहे नाही, ते एक छोटीशी वस्ती आहे ऍक्च्युली. तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे क्वार्टर वगैरे राहतात आणि त्या गावामध्ये किंवा त्या वस्तीमध्ये हार्डली 200 किंवा 300 लोक राहतात, जास्त काही. आणि मोस्टली फॉरेस्ट डिपार्टमेंटचेच लोक. बट त्यामुळे काय झालं की मग त्या वस्तीमध्ये एक प्रकारे थोडस एन्व्हायरमेंट क्रिएट झालं की तिथे शाळा वगैरे बनले, हॉस्पिटल्स वगैरे बनले. हॉस्पिटल्स खूप सारे नाही बनले, इट वॉज वन हॉस्पिटल. शाळा पण एकच. यस, 12वी पर्यंत शाळा होती. लग्न झाल्यानंतर मी तिथेच गेली क्वार्टरवर. मला कसं एक प्रकारे जसं म्हणजे मला असं वाटायचं की आयुष्यामध्ये शिक्षण खूप जास्त महत्वाचं असतं. मी जास्त शिकलेली नाही, मी हार्डली 7वी पर्यंत शिकले आणि माझ्या वडिलांनी माझं लग्न करून टाकलं. मला विचार करायला पाहिजे नव्हता प्रत्येक गोष्टीमध्ये की शिक्षण हे किती जास्त महत्वाचं आहे. शिक्षणामुळे स्वतःला एक प्रकारे आधार मिळतो, स्वतःला एक प्रकारे अंडरस्टँड होते आपण. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे या शिक्षणामुळे आपण इंडिपेंडेंट होतो, पैसे स्वतः कमवतो, आपण दुसऱ्यावर एकदम अवलंबून राहत नाही. आणि हे अवलंबून राहणं हा शब्द जेवढा इझी आहे तेवढाच कठीण आहे. म्हणजे स्टार्टिंगला दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहणं, म्हणजे मी माझ्या नवऱ्यावर अवलंबून राहणं, हे कसं आहे की स्टार्टिंगला फेजला बरं वाटते, म्हणजे लग्न झालं त्वरित वगैरे. पण जसे वर्ष जातात ना, मग तसं नाही का एक प्रकारे विश्वासाचा अभाव इथे येतो. म्हणजे कसं आहे की माझा नवरा, स्टार्टिंगला माझं लग्न झालं होतं तेव्हा माझा नवरा मला पूर्ण पगार द्यायचा. बट त्याच्यानंतर मग त्यांनी मग एवढाच पैसा देणं सुरू केला जेवढा की घरच्या गोष्टीची गरज आहे, म्हणजे किराणा वगैरे समथिंग. स्टार्टिंगला माझं लग्न झालं होतं ना, तर माझं घरावर पूर्ण कंट्रोल होतं, घरावर, खर्चावर वगैरे प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे कुठे कोणत्या गोष्टी खर्च करायच्या हे सगळ्या गोष्टी माझ्यावर डिपेंड होत्या. बट हळूहळू तसा विश्वासाचा अभाव दिसला ना, तर त्यामुळे कसं आहे की एक प्रकारे हे झालं की पैसे कमी भेटायला लागले. म्हणजे तो नवऱ्याचा जो विश्वास होता ना, तो कमी झाला माझ्यावर. आता विश्वास कमी झाला याचं असं खूप मोठं असं कारण आहे किंवा समथिंग वॉज गोना हॅपन असं नाही. हे असं आहे की इट जस्ट लाईक आपण कोणत्या व्यक्तीला पैसे देतो कारण तो व्यक्ती आपल्याला आवडते, आणि काही वर्षांनंतर सेम तोच व्यक्ती आहे आपण बोर होऊन जातो. इट वॉज लाईक दॅट. तर समहाऊ माझा नवरा पण माझ्यावर बोर वगैरे झाला, समथिंग लाईक दॅट. तर याच्यामुळे त्या माणसांनी मला पैसे देणं कमी नाही केले, म्हणजे एकदम म्हणजे एवढे पैसे दिले जेवढ्या पैशात घर सांभाळणं होईल. बट कसं आहे की मला कळलं की पैशाची किंमत काय असते. लहानपणापासून माझे वडील होते, ते पैशाची खूप जास्त एक प्रकारे म्हणजे पैसा कसा सांभाळायचा वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्या वडिलांनी शिकवल्या. तेव्हापासून मला एक पैसा वाचून घेण्याची खूप जास्त हे होती. म्हणजे कसं आहे की थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की तुम्ही तुमच्या पैशातला एक छोटा हिस्सा जर तुम्ही सेव्ह करत राहाल तर समहाऊ तो छोटा पैसा कधी ना कधी खूप मोठा होतो, आणि हा मोठा पैसा काही मोठ्या गोष्टी करण्यासाठी कामी पडतात. मला लहानपणापासून एक मुलाची अपेक्षा होती, आणि
म्हणजे आमची जी फॅमिली प्लॅनिंग होती ना, की आम्ही विचार केला होता की एक मुलगा आणि एक मुलगी. माझ्या नवऱ्यांना पण मुलगाच हवा होता. सो माझी जी पहिली डिलिव्हरी झाली ती मुलगी झाली. बट दुसऱ्या वेळेस विचार केला की दुसराच मुलगा होईल बा. म्हणजे आम्ही विचार केला होता की 2 मुलं राहील, एक मुलगा किंवा मुलगी. मुलगा तर राहीलच ऑफकोर्स. त्यासाठी सेकंड डिलिव्हरी मध्ये पण आम्हाला मुलगी निघाली. जेव्हा 2 मुलं मुलगी निघतात तेव्हा मी काफी डिसअपॉइंटेड झाली, कारण मला मुलगा हवा होता, माझ्या नवऱ्यांना पण मुलगा हवा होता. आणि त्यावेळेस असं अबॉर्शन वगैरे अशी करण्याची तेवढी पद्धत वगैरे नव्हती. होती म्हणा खूप रेअरली, म्हणजे गावाकडल्या लोकांना एवढी फारशी त्या गोष्टीबद्दल नॉलेज वगैरे नव्हतं. आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही होतं नाही. 2 मुलं झाल्यानंतर तिसऱ्या मुलाचा खर्च कसा काय सांभाळणार, तर हे थोडं कठीण होतं. त्यामुळे मी विचार केला की नाही, राहू द्या, आता आपण मुलीवरच थांबू. बट इन द एंड मग नवऱ्याची पण खूप जास्त इच्छा होती. सो माझी तिसरी डिलिव्हरी झाली. देवाच्या कृपेने मला मुलगा झाला. तर जेव्हा मुलगा झाला तेव्हा मी खूप खुश होते. सो अनफॉर्च्युनेटली असं नाही म्हणता येत की मुलगी म्हणजे मुलीचा एक प्रकारे राग होता वगैरे, असं नाही. मुलगा हवा होता, बट याचा अर्थ असा नाही का मुलीचा राग करतो. हा, बट जे काही पहिलं प्राधान्य वगैरे असते ना, पहिलं प्राधान्य किंवा तेव्हा नाही का प्रेमाचा तो एक कोपरा असतो ना, तो मुलासाठी राखीव असतो, तो मुलासाठीच राखीव होता. माझ्यासोबत गोष्टी खूप चांगल्या झाल्या. माझ्यासोबत गोष्टी म्हणजे नवरा चांगला कमवणारा मिळाला, 3 मुलं मिळाले. मोठ्या मुलीचं नाव भाग्यश्री ठेवलं आम्ही, मधल्या मुलीचं नाव श्वेता आणि तिसऱ्या मुलाचं नाव आम्ही विनोद ठेवलं. मुलं कसे आम्हाला एकदम कसं की त्वरितच झाले. म्हणजे मला एकदम मुलं त्वरितच झाले. म्हणजे कसं आहे की आता गोष्ट करून आलोय 1972 नाही, म्हणजे 1990 किंवा 93 मधली गोष्ट आहे वगैरे. तेव्हा कसं एक मुलगा किती ठेवायचा हे माहित नव्हतं. माहित होतं म्हणा, बट कशी मुलाची खूप जास्त अपेक्षा आहे, त्यामुळे दुसरा पण मुलगा व्हावा किंवा आता मुलगी झाली दुसरा मुलगा व्हावा, या उद्देशाने कसं आहे की प्रयत्न केला होता की लवकरात लवकर मुलगा होईल. सो भाग्यश्री आणि श्वेता हिच्यामध्ये हार्डली वर्षभराची गॅप आहे, आणि श्वेता आणि विनोद याच्यामध्ये 1.5 वर्षाचा गॅप आहे. त्यामुळे हे 3 मुलं सारख्याच एज मध्ये, म्हणजे हार्डली 2-3 वर्षाचा फरक आहे या 3 मुलांमध्ये, एक वर्षाचा, बस. बाकी असं काही. जे काय असो, माझे मुलं हुशार निघाले. म्हणजे ते खूप जास्त हुशार आहे. माझी मोठी मुलगी आहे ती पण हुशार आहे. मधली आणि 3 मुलं माझी हुशार आहे. म्हणजे तरी प्रत्येक वर्षी प्रत्येक शाळेत पहिला मार्काने तर नाही, बट जे पहिली जी कॅटेगरी असतात ना, त्या हिशोबामध्ये ते पास होतात. मला असं वाटतं की हे खूप चांगला रिझन आहे. एका आईला का पाहिजे, असं म्हणलं गेलं तर चांगली मुलं आणि जगण्यासाठी एक चांगला एन्व्हायरमेंट, बस. बाकी काही आहे नाही असं एकदम खास. बट सो
आता कसं आहे की भाग्यश्रीच आता 12वी मध्ये, म्हणजे 12वी मध्ये तिला 91% भेटले आणि तिला कसं मेडिकल करायचं होतं, तिला एक प्रकारे डॉक्टर व्हायचं होतं. बट माझे जे नवरे होते ना, तर यांना असं वाटायचं की लवकरात लवकर मुलीचं लग्न करून आटकायचं, म्हणजे मोकळी करून टाकू, हात मोकळे करून टाकू. बट मी विचार केला की नाही, म्हणलं की एक कसं आहे, मुलीचं शिक्षण हे खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि कसं आहे की माझ्यासोबत या साऱ्या ज्या काही गोष्टी झाल्या माझ्या लाईफमध्ये, की लवकर लग्न करून टाकलं, याच्यामध्ये नाही का नुकसान माझीच झाली. ही नुकसान माझ्या मुलीसोबत न व्हावी यासाठी मी स्टँड घेतला माझ्या नवऱ्यासमोर की नाही, मला मुलीला शिकवायचं आहे. आमचं खूप भांडण झालं, कारण माझं आणि माझ्या नवऱ्याचं मत काही जुळलं नाही याच्यामध्ये. परंतु इन द एंड आम्हाला जावं लागलं. म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी ठीक आहे, आता माझ्या नवऱ्यांनी परवानगी दिली आणि आम्ही पुण्याला आलो. वैजूर इथे 12वी पर्यंत शिक्षण होतं आणि कसं आहे की त्याच्या नंतरच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात जायचं होतं. आणि आता कसं फक्त भाग्यश्रीला घेऊन मोठ्या शहरात जाणं पण हे नव्हतं, कारण मोठं शहर आहे, who knows what gonna happen. अजूनपर्यंत एवढा फारसा अनुभव आहे नाही मोठ्या शहराचा. तर अशा परिस्थितीमध्ये मी, भाग्यश्री, श्वेता आणि विनोद आम्ही 4 जण पुण्याला आलो. आणि विनायकराव म्हणजे माझे नवरे ते इथेच थांबले, ड्युटी वगैरे. ठरवलं होतं की मनी ऑर्डरद्वारे पैसे पाठवण्यात येईल प्रत्येक महिन्यात वगैरे, असं काही पैशाचं वगैरे फारसं काही इश्यू होता नाही. पण त्यांची इच्छा होती का, माझ्या नवऱ्यांची अशी इच्छा होती का लवकर लवकर लग्न आटपून देऊ. बट मला असं वाटलं नाही, हे जेवढं जास्त इम्पॉर्टंट आहे मुलीच्या शिक्षणासाठी तेवढं जास्त इम्पॉर्टंट आहे तिच्या भविष्यासाठी. सो तिला एक प्रकारे मग आमचं पुण्यामध्ये झालं सुरू. पुण्यामध्ये आम्ही एक घर रेंटवर घेतलं. मी, श्वेता आणि भाग्यश्री आणि विनोद आम्ही 4 जण राहतो. असं नाही का मुलं खूप लहान होते, नो असं काही वगैरे. म्हणजे आता माझी जी भाग्यश्री आहे, आताही आम्ही पुण्यालाच राहत आहे, असं काही नाही. बट ज्यावेळेस या साऱ्या गोष्टी झाल्या तेव्हा माझी भाग्यश्री होती ती वयाच्या 23 वयाची होती, श्वेता 22 आणि विनोद 20 वर्षाचा होता. तिन्ही मुलं तरुण होते त्यावेळेस, त्या सिच्युएशनला तरुण होते. त्यामुळे जे टीनेज असतात ना, विचार करण्याची जे क्वालिटी, जे सेम एजच्या ग्रुपमध्ये सारखी असतात. म्हणजे कसं की माझं आणि माझ्या मुलांचं जे थिंकिंग कॅप आहे ती वेगवेगळी आहे, अशी नाही की बिलकुल सारखी. नो, माझे मुलं एक वेगळ्या जनरेशन मध्ये येतात आणि मी एक वेगळ्या जनरेशन मध्ये येते. बट इव्हन नाऊ माझ्या मुलांमध्ये एकमेकांमध्ये खूप जास्त बॉन्ड आहे. म्हणजे विनोदचं प्रेम प्रत्येकांवरच आहे. म्हणजे तू एक प्रकारे जरी सगळ्यात लहान आहे बट एक भाऊ आहे, तर या दृष्टिकोनातून तो नेहमी त्याची जबाबदारी समजतो आणि प्रत्येक गोष्टी जबाबदारीने करण्याचा प्रयत्न करतो. हा, बट असं नाही का नेहमी जबाबदारी करतो म्हणजे एव्हरी टाइम सिरियस. नो, तो कधीच सिरियस पण राहते, कधीच नाही.
आणि खूप शिव देतात एकमेकांना, तिघे जण. खूप खूप अति म्हणजे अति. इट वॉज एक्स्ट्रीम. एकदा असंच काय झालं की म्हणजे कसं सगळं काही सुरळीत सुरू होतं. असं काही एकदम खूप जास्त काही गोष्टी एकदम खूप काही कठीण परिस्थितीवर आल्या अशा पण नाही, आणि खूप काही एकदम अडचण झाली अशी पण नाही. सगळं सुरळीत होत्या. भाग्यश्री तिचं मेडिकल करत होती. श्वेता तिचंही आता एक प्रकारे इंजिनिअरिंग सुरू झालं होतं. आणि इंजिनिअरिंग 23 वयाची आहे ती. हा, तिचं इंजिनिअरिंग सुरू होतं. आणि विनोदही एक प्रकारे इंजिनिअरिंग मध्ये होता. हो, विनोदही एक प्रकारे इंजिनिअरिंग मध्येच होता. यस. मग काय माझा खूप मोठा एक विश्वासघात असं झाला. म्हणजे कसं आहे की प्रत्येक गोष्ट घरी आम्ही म्हणजे आमचं कसं खूप बॉन्ड होती घरी. म्हणजे श्वेता, मी, भाग्यश्री, विनोद, आम्ही 4 जणांचा खूप स्ट्रॉंग बॉन्ड होता. इट वॉज लाईक एकमेकांसोबत म्हणजे हाताची 5 बोट नाही का सेम, बट या हातात फक्त 4च बोट आहे, 5. आणि खूप असे एक प्रकारे आई वडिलांच्या नात्या पलीकडले, बहीण भावाच्या नात्या पलीकडले एक प्रकारे मित्र म्हणून सगळेजण झाले. इव्हन मी सुद्धा. म्हणजे त्या मोमेंटमध्ये मला तरी तेच वाटलं, जोपर्यंत माझा विश्वासघात झाला नाही. म्हणजे मुलं जरी तुमच्यासोबत खूप जास्त प्रेमाने बोलले किंवा एक प्रकारे मित्रत्वाने बोलले तेव्हा थोडं चांगलं वाटते. बट जेव्हा एका क्षणात ते मुलं तुमची जागा दाखवून देतात की तुम्ही आई वडील आहात, अँड वी डोंट वॉन्ट टू शेअर अ सिक्रेट विथ यू. सो या मोमेंटमध्ये मला खूप वाईट वाटलं की मी माझ्या मुलांची एक मैत्रीण नाही झाली. मी नेहमीप्रमाणे आईच राहिली. आता मी याच्या नात्यामध्ये कम्पेअर का करत आहे, एक मित्र आणि एक आई. अनफॉर्च्युनेटली आईचं महत्व सर्वात जास्त असणारच, बट इथे असं नाही. इथे आपण कसं की आईसोबत प्रत्येक गोष्टी शेअर केला पाहिजे हे नेहमीच सांगतो, बट आईसोबत अशा फारशा गोष्टी कोणी शेअर करत नाही. माझ्यासोबत तर शेअर नाही केलं. हा, मी एक प्रकारे यांच्यासोबत मित्रासोबत सारखी राहिली. हे लोक माझ्यासाठी मित्र सारखे राहिले, खूप मजा करायचं वगैरे. बट नाही यार, आम्ही नाही का या 4 लोकांच्या बॉन्ड मध्ये इतकं जास्त स्ट्रॉंग झालं होतं ना की खूप जास्त. प्रत्येक दिवशी नाही का म्हणजे काम करायच्या वेळेस म्हणजे कसं की आता सगळेजण चालले, सगळे कॉलेजला चालले वगैरे वगैरे, तर तेव्हा नाही का आम्ही एक सेल्फी घेतो एव्हरीडे. हा सेल्फीवाला गोष्ट म्हणजे फोटो काढायचा या दृष्टिकोनातून नाही. ही सेल्फीचा उद्देश काहीतरी वेगळाच होता. या सेल्फीचा उद्देश असा होता की सगळेजण एकत्र येऊन एक सेल्फी काढणं म्हणजे एक प्रकारे एक स्ट्रॉंग बॉन्ड आहे एक फॅमिली मधला, आणि तो नेहमी सोबत राहावा याचाच एक प्रकारे पुरावा म्हणून हा एक सेल्फी होता. आणि हे सेल्फी काढणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट होतं, आणि या सेल्फी मधले हे कॅरेक्टर त्या सेल्फी मध्ये असणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. नो मॅटर की सेल्फी कसा निघेल, चांगला बेकार, कोणी मेकअप केला नाही केला, नो मॅटर ऍट ऑल. फक्त त्या सेल्फी मध्ये ते 4 जण असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अशी एक प्रकारे आदत झाली होती. भाग्यश्री येत होती आणि ती
taking selfie with family. So it was great. या मग त्याच्यानंतर काय, मग एकदा काय झालं की माझे जे नवरे आहे ते आले आणि त्यांनी एक प्रकारे सांगितलं की मुलगी आता मोठी झाली आहे, तिच्या लग्नासाठी आपण स्थळ पाहणं सुरू करायला पाहिजे. फोनवर गोष्ट झाली. मला एक प्रकारे माझ्या मुलीबद्दल जाणून घ्यायचं होतं की तिचं काही दुसरं तर काही आहे नाही, म्हणजे लव्ह अफेअर वगैरे समथिंग. सो मी या गोष्टी म्हणजे लग्नाच्या गोष्टी समोर घेण्या अगोदर भाग्यश्रीला विचारलं की तुझं काही असं काही आहे का वगैरे. तर तिने खूप कॉन्फिडन्सली म्हणलं की असं काही नाहीये आई माझ्यासोबत असं वगैरे काही, असं काही मुलगा वगैरे माझ्या आयुष्यात वगैरे कोणी आहे. मग मी तिला असंही म्हणलं की तुझे वडील स्थळ पाहत आहे तर त्यांना होकार म्हणून म्हणजे ते स्थळ पाहायला सुरुवात करेल. तर तिने म्हणलं की हो म्हणे आई म्हणे ठीक आहे. तर मग मी पण सांगितलंय त्यांना की अशा अशा गोष्टी आहे बा, तर मुलीचं तयार आहे लग्नासाठी. तर करीब हप्त्याभरानंतर एक स्थळ घेऊन आले आणि स्थळ घेऊन आले. त्याच्यानंतर मग ज्या काही गोष्टी झाल्या त्या काफी युनिक होत्या. म्हणजे ह्या गोष्टी मी कधी एक्सपेक्ट केल्या नाही, बट या थिंग्स हॅपन्स लाईक दॅट. कोणत्या झाल्या कोणत्या गोष्टी झाल्या, अशा गोष्टी की जेव्हा म्हणजे कसं आहे की मुलगी जेव्हा आली म्हणजे कसं की हे जेव्हा माझे नवरे आले स्थळ घेऊन आल्यानंतर कसं की एक प्रकारे मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मुलाला पण भाग्यश्री आवडली. मुलाच्या मनात खूप उतरली ती मुलगी भाग्यश्री, आणि त्या मुलाला तिच्यासोबतच लग्न करायचं होतं. आणि आमचाही होकार होता, त्यांचाही होकार होता. बट मुलीच्या मनात काय सुरू होतं काहीच माहिती नाही. इट वॉज रिअली, मी खूप खुश होते वगैरे की आता मुलीचं लग्न होणार आहे वगैरे वगैरे. सो आय एम क्वाईट हॅपी ऑन दॅट टाइम. जवळजवळ साखरपुड्याची तारीख जवळ आली आणि त्या मुवमेंट मध्ये काय झालं की त्या मुवमेंट मध्ये या मुलीने डिच केलंय. ह्या मुलीनी म्हणजे भाग्यश्रीनी तिने एक चिठ्ठी लिहिली आणि सांगितलं की माझं एका मुलावर प्रेम आहे आणि समोर मी त्या मुलासोबतच लग्न करीन. तुला असं म्हणण्याची हिंमत नव्हती तर त्यामुळे मी तुला हे सांगितलं नाही आणि मला माफ कर आणि मी चालली घर सोडून, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहून होतं. तर मी खूप जास्त एकदम हे झाले की म्हणजे कसं आहे की आतापर्यंत आपण नाही का एका कॉईनची एकच बाजू बघतो.
म्हणजे कसं आहे की आतापर्यंत मी माझ्या मुलीची एकच बाजू बघितली होती. मला माहिती नव्हतं की या मुलीची दुसरी पण बाजू आहे बघ. बट जेव्हा या चिठ्ठीमध्ये तिने तिची दुसरी बाजू दाखवली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी अगोदर विचारलं होतं तिला, बट कसं आहे की माझ्यामध्येच काही ना काहीतरी खुशीची कमतरता आहे आणि त्यामुळेच त्या मुलीने मला नाही सांगितलं. यस. तर त्यामुळे मला खूप जास्त असं वाईट वाटलं की माझ्यामध्येच मी त्या मुलीची एक प्रकारे आई तर झाली बट एक चांगली मैत्रीण झाली नाही आणि त्यामुळेच ती मुलगी आज घर सोडून गेली. म्हणजे भाग्यश्री यांना खूप जास्त भेट होती. माझी 3 मुलं यांना खूप भेटतात, खूपच. या भीतीने पण तिने सगळं सोडून दिलं आहे असं वाटते. बट याचा जो परिणाम झाला तो खूप वाईट झाला, माझ्यावर खूप जास्त वाईट झाला. कारण इथे कसं आहे की जी माझी ताकद होती, एक मोठी मुलगी भाग्यश्री, थोरली मुलगी जे की कमवून पण राहिली होती आणि माझ्यासाठी एक खूप मोठा पाठिंबा होता, एक खूप मोठा स्ट्रॉंग पॉइंट होता की माझ्यासमोर किती मोठं दुःख आलं ना ते ही मुलगी माझ्यासोबत राहील याचा मला एक प्रकारे असा एकदम हे होता, एकदम स्ट्रॉंग बॉन्ड होता. इट वॉज बट मी विचार केला तो एकदम वेगळाच होता. इट वॉज नेव्हर बीइंग लाईक दॅट. असं बिलकुलच नाही. आणि आय वॉज रिअली शॉक की आणि मी खूप जास्त डिसअपॉइंट झाले त्या मोमेंटला. मला कळलं नाही की त्यामध्ये मी खुश होते, उदास होते, सॅड होते की खूप जास्त अँग्री होते. आय डोंट नो. बट तेव्हा प्रत्येक गोष्टी एक प्रकारे असं वाटत होतं की काहीच उरलं नाही, म्हणजे खाली एम्प्टीनेस असं वाटलं. असं फारसं काही नथिंग ॲट ऑल, कुछ भी नाही. सो ह्यांनी मला खूप जास्त हे दिल्या, शिवा दिल्या. म्हणजे तुला मुलीवर लक्ष ठेवता नाही येत का वगैरे वगैरे. मला खूप जास्त वाईट वाटलं या गोष्टीबद्दल. आणि वाईट गोष्ट याच्याबद्दलच वाटली की भाग्यश्रीचा माझ्यावर विश्वास नव्हता. तिने मला या गोष्टी सांगितल्या नाही. मला लोकांनी खूप काही म्हणलं, मला माझ्या यांनी पण, माझ्या नवऱ्यांनी पण मला खूप शिवा दिल्या. शेजारातले, घरातले, शेजारातले लोक यांनी पण एक प्रकारे जो पाहण्याचा जो दृष्टिकोन होता माझ्याकडे तो बदलला एकदम अचानकपणे. म्हणजे ह्यांची मुलगी पळाली बा, म्हणजे यांच्यामध्येच काही ना काहीतरी कमतरता आहे वगैरे समथिंग. सो यांची मुलगी यांना न सांगता चिठ्ठी देऊन पळाली. यस. म्हणजे ऑल दीज मोमेंट पर्यंत मी कशी एक प्रकारे एकदम खुश होते की नाही बा, माझी मुलं माझे नेहमी सोबत राहील. बट भाग्यश्रीने अशी सिच्युएशन केली की यावेळेस मी एक प्रकारे हेच झाले एकदम की हे असं कसं, हे एकदम अचानकपणे हे काय नवीन. सो आय वॉज रिअली डिसअपॉइंटेड ऍट दॅट टाइम. नवऱ्याचा जो एक प्रकारे राग होता आणि शेजारचा जो एक प्रकारे पाहण्याचा दृष्टिकोन होता तो मला क्लिअरली दिसून राहिला होता प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मला ही भीती होती का भाग्यश्रीने असं केलं माझ्यासोबत, भाग्यश्री नंतर हे जे 2 मुलं हे तर नाही करतील असं माझं. तर मी खूप जास्त या गोष्टीपासून खूप भिले होते. मला या गोष्टीपासून खूप जास्त भीती वाटली होती का समहाऊ हे सगळेजण तुम्हाला सोडून तर नाही जातील. इन द एंड बस सगळ्यांनी मला जस्ट सोडून दिलंय असं तर नाही होऊन जाईल.
बट नाही, असं नाही. भाग्यश्रीने जे काही केलं माझ्यासोबत त्याचा मला राग होता असं काही नाही. नेहमी राहणार. बट मी स्वतःला ब्लेम करते की माझ्यावर जसं काही ना काहीतरी कमतरता आहे, त्यावेळेस ऑल दिस थिंग्स हॅपन. त्याच्यानंतर मला असं रिअलाइज झालं की माझ्या मुलांचा माझ्यावर खूप जास्त एक प्रकारे विश्वास बसला. म्हणजे कसं आहे की त्या मोमेंट पर्यंत माझे मुलं एक प्रकारे मुलं होते. स्पेशली विनोद बद्दल सांगायचं म्हणलं ना, तर विनोद माझ्यासाठी त्यावेळेस एक मुलगाच होता. तो त्यांनी कधी जबाबदारी घेतली नाही प्रत्येक गोष्टीची, तो असाच राहायचा. पण ज्या मोमेंट मध्ये नवरे मला रागवत होते किंवा माझे, त्या मोमेंट मध्ये विनोद माझ्या सोबत उभा राहिला आणि त्यांनी स्टँड बाय दिला. त्यांनी माझ्या नवऱ्याला असं काही फारसं काही म्हणलं नाही, बट त्यांनी माझा हात पकडला आणि बस की या लढाईमध्ये मी सोबत आहे बा, असं त्यांनी एक प्रकारे दर्शवलं. मला खूप चांगलं वाटलं त्या मोमेंटला. म्हणजे कसं आहे की एक तहानलेला व्यक्ती आहे. मानून घ्या तुम्ही रेल्वे चढले, तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि म्हणजे एक युद्ध पातळीवर असणारा एक सैनिक आहे जो जिवंत आहे, बट तो पण लढून राहिला आणि त्याला माहित आहे कोणत्या क्षणी तो मरणार आहे. बट तेव्हा त्याचा जो साथीदार आहे तो पण त्याच्या सोबत लढतो, तेव्हा त्याला पाहून एक प्रकारे स्वतःमध्ये एक प्रकारे एनर्जी येते ना. तशीच एनर्जी मी एक प्रकारे एक्सपिरियन्स केली जेव्हा विनोद माझ्या सोबत होता. सो तर त्यांनी ज्याप्रमाणे ज्या काही गोष्टी त्यानंतर त्यांनी ज्या काही गोष्टी म्हणजे जबाबदारीने सांभाळल्या, त्याचा मी कधी विचार केला नव्हता की या मुलामध्ये एवढी जबाबदारी कुठून व्हा. म्हणजे की फॅमिलीला एक प्रकारे हे दिलं, सपोर्ट देणं प्रत्येक गोष्टीमध्ये, पैशाबद्दल असो किंवा लोकांसोबत कसं बोलायचं आहे, कसं वागायचं आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. या शेजारामध्ये मी जेव्हा जात राहतो तेव्हा आजूबाजूच्या बाया म्हणत होतात की यांची मुलगी तर पळून गेली. तर तेव्हा त्या लोकांना चूप कसं करणं, विनोदनी खूप त्यावेळेस खूप मदत केली. त्यांनी खूप मस्त रिस्पॉन्स दिला त्या लोकांना. आय फील रिअली ग्लॅड की माझ्या मुलाला एक प्रकारे जबाबदारीची भावना कळली. आणि फक्त असं विनोदच नाही तर श्वेता पण, तिच्यामध्ये पण एक प्रकारे जबाबदारी कळली. ती पण एक प्रकारे प्रत्येक गोष्टी खूप चांगल्याने करत होती, विचारून करत होती. आणि बट कसं आहे की जेव्हा नाही का भाग्यश्री होती तेव्हा मुलं एकदम खुलून राहत होते एकदम. बट जेव्हा भाग्यश्री गेली तेव्हा मुलं खुलून न राहिले. ते एक प्रकारे यांना कळलं की आपली जबाबदारी काय, आपलं काय आहे या. पण याच्यामध्ये जी मजा होती ती मजा नाही राहिली. त्यामुळे मी दुःखित नाही झाले, बट मायूस झाले एक प्रकारे की हे लोक खुश नाही राहते माझ्या मुलं. सो हळूहळू दिवस गेले, 4-5 महिने झाले. आता कसं की श्वेताचं पण तिचं तर लग्न करायचं आहे. असं तर नाही का मोठी मुलगी पळून गेली तर त्यानंतर कोणाचं लग्न होणार नाही, असं तर नाही.
बहुत जास्त डिस्टर्ब करताय. अति म्हणजे अति. आतापर्यंत डिस्टर्ब नाही झालं एकदम अचानकपणे. जेव्हा मग श्वेताचं एक प्रकारे हे झालं ना, श्वेताला पाहण्यासाठी स्थळ आले, तेव्हा मी श्वेताला पण अशाच प्रमाणे विचारलं की तुझं काही असं काही आहे का. बट ती म्हणे नाही म्हणे, माझं तर असं काही वगैरे आहे नाही, खरंच नाही म्हणे. यावेळेस तिने खूप एक प्रकारे अशा पद्धतीने सांगितलं की नाही, माझ्या आयुष्यामध्ये असं सर्व मुलगा वगैरे नाहीये. आणि मी एलोबरेट नाही करून राहिलोय प्रत्येक गोष्टी. आय डोंट नो व्हाय. मी त्या कॅरेक्टर मध्ये जाऊन त्या गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकून राहिलोय. सो आय फील मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो. दिस इज द ट्रायल वन. आता मी नाही का एक प्रकारे विनोदचं कॅरेक्टर म्हणून एक्सप्लेन करतो आणि फुल मूवी न सांगत बसत. जिथे मला पॉज घ्यायचा तिथे मोमेंट पॉज घेतो आणि जिथे हे करायचं ते करतो. ओके, दॅट वुड बी रिअली ग्रेट. आपली याच्यात खूप मोठी प्रॅक्टिस होईल या गोष्टीबद्दल, कारण आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे जे गोष्टी यासोबत झाल्या आहेत. सो दिस इज एक प्रकारे पर्स्पेक्टिव्ह आहे. घरची गोष्ट, आईचा पर्स्पेक्टिव्ह, कशाप्रमाणे आई सोबत ज्या काही गोष्टी झाल्या आहेत तर आई ती सांगून राहिली आहे, तर त्यांचा मी पर्स्पेक्टिव्ह सांगण्याचा प्रयत्न केला. अनफॉर्च्युनेटली पूर्ण झाला नाही, बट याला आपण अजून चांगलं बनवू. ओके, थँक्यू.